अय तू नका काळजी करू, होईल समजा व्यवस्थित. इतके दिवस समजा थांबलं होतं, झालं पुन्हा चालू. आय गेल्या वेळेला आमासनी हाकलून लावलं होतं ना, तेव्हा बियाचं डोकं असंच दुखत होतं बघ. विपरीतच आहे म्हणायचं. आपल्याला हाकलून नाही ना देणार. बाळू, तू आता घरातच थांबायचं आणि बाहेर कुठे बी जायचं नाही. समजतंय ना व आय काय म्हणतीये ते. बाळू तू आज जा आणि बाच्या मोर जाऊ नकस. तुम्हाला असं वाटत असेल तर मी जातो, पण माझं काय बी चुकलं नाही. बाळूच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ते त्या पांडुरंगालाच टाक. बर, मी आज जरा जाऊन येतो. हा वय वय. हे माधू, तू बाळूचा दाजी ना रे? वय हिरप्पा, हे बोलव की त्याला. जावई बापू, हो जावई बापू या. पंच बोलवी त्यात तुम्हासनी. अयो बाळूचा दाजी, त्यांचा पण आदर व्हायला पाहिजे म्हणतो मी. हार आणू का? अयो एवढे नको, एवढे नको, येऊ द्या आधी. राम राम. अयो राम 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 जावई बापू, राम राम. कसं काय आहात म्हणतो मी? बरं हाय जी. अयो घरचे सगळे बरं आहेत. अयो आणि बाळू? त्याचं काही विचारू नका. अय्यो अयो, मला ठाऊक तुमचे आणि बाळूचे पटत नाही, पण ह्या पुढे जुळवून घ्या म्हणतो मी बाळूशी. ते अवघड वाटतंय बघा. अयो का असं म्हणताय म्हणतो मी? आम्ही देवप्पाकडे गेलो होतो. अयो देवप्पाकडे? अयो कशाला? पंच बघा आता, तुम्ही आमासनी सांगता हे काय? अयो यो अयो हिरप्पा, तुम्ही कशाला गेला होता तर म्हणतो देवप्पाकडे? काम होतं. अय्यो अय्यो, काम होतं तर माझ्याकडे यायचं, नाही तर बाळूला सांगायचं. तो बाया काय करणार आहे? अयो बाळू साधा मुलगा नाही, विचारून तर बघायचं म्हणतो मी. हे म्हणजे विपरीतच झालं. तर मला बी कळना झालंय. पंच काय बोलताय तुम्ही? अय्यो ए माधू, बाळूच्या अंगात दैवी गुण लक्षात असू दे. अय्यो हे तुम्हासनी कधी समजलं? अय्यो जावई बापू, ते महत्वाच नाही. अयो गावात मी फरमान काढलं त्या देवप्पाकडे जायचं नाही म्हणून. अय्यो आणि तुम्हीच जाता देवप्पाकडे? अय्यो असं आहे का? अय्यो बर बर बर, जातो म्या. राम राम. अय्यो राम राम. अय्यो 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 तात्या, कठीण रे बाबा खूप. अय्यो ए तात्या, रे कुठे गेलास रे बाबा? डोक्यावर एवढी कामे असताना कुठे मध्येच गायब झाला? अय्यो अय्यो. आय आता पंच बाळूला काय शिक्षा करणार ह्याचा बी काहीतरी विचार करावा लागेल. काय करत्याल काय सांगता येत नाही बाबा. हक्का मोर जाऊन पदर पसरते माझ्या लेकरासाठी. म्या नाही ना तिच्याकडं. नक्की मेली. तुम्ही दोघी बोलत बसा. हा, मी जाऊन येते. हिरप्पा वाट बघत असेल ना. हा, येते हा म्या.
अय्य मला या मायलेकांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. यांच्या मागं जाऊन बघते मी. आय आता याने मांत्रिक घरला आणला तर गंगे आता तूच बघ बाई त्यांच्याकडं. जास्ती केलं ना यांनी तर म्याच हाकलून देईन हेसनी. तसं मी सासरी जाऊन काही सुख नाही मला. चंदूलाल शेटजीकडनं परत आलं हा चांगलं चाललं. ते काय म्हणतीच. आय बाळू असं का वागतोय? पंच समधी गेली. चावरीवरची समधी कामं संपली असतील तर जाऊ का मी? अयो थांब की रे, सारखं आपलं जातो 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 जाशील की रे? पंच मी जाऊ का शेतावर? शेतावर अरे जाशील की रे? आता याला काय सांगितलं ऐकले नाहीस? थांब म्हणतो मी. अय्यो ए माधू, ते कोण येताना दिसतं बघ रे जरा. ओळखू ना बा. अय्यो असतील कोणतरी गरीब. हो पंच हे तर चंदूलाल शेठ हाय. अय्यो अय्यो चंदूलाल शेठ आणि चालत चालत. अय्यो कसं काय शक्य? अय्यो बघायला पाहिजे. अय्यो नमस्कार. अय्यो नमस्कार सेठजी. अय्यो चालत चालत. नाही तुमच्याकडे घोडा आहे म्हणून म्हटलं. नाही ते आज चालतच निघाला मी. पण तुमच्याकडे तर ते लाल रंगाची मोटार पण होती म्हणतो मी. ते विकून टाकला मी. अय्यो विकून टाकली. अय्यो अय्यो. आणि असे का दिसताय म्हणतो मी शेठजी? एकदम दाढी वाढवली. अय्यो तुमच्याकडे बघितलं की आम्हाला प्रसन्न वाटायचं. हे काय करून घेतलं म्हणतो मी. अय्यो शेठजी बरं नाही की काय? नाही नाही ठीक आहे मी. अय्यो शेठजी, अय्यो तुटलेली चप्पल घातली की हो तुम्ही. ए माधू, अरे गावात जाऊन त्या सोनप्पाला बोलवून आण की रे. तो देईल शिवून शेठजींची चप्पल. जा लगेच. लागलीच जातो. अय्यो आहो चला आपण निघूया. सिद्धरमैया आम्ही निघते आता. शेठजी तुम्हाला असे पाहून खूप वाईट वाटले बघा. महादेवाची शपथ. येते आम्ही. महादेवा महालिंगराया. हो काय बोलावे म्हणतो मी. खूप वाईट झाले. महादेवा महालिंगराया. बा घरात बसून लई कंटाळा आला हाय. बरं मग गावातनं बाहेर जाऊन येऊ का? थांब. तुझी माय घरात आहे, तिला विचारन मग जा. मला विचारू नकस. सुंदरा, ए सुंदरा, काय झालं? लेक काय म्हणतोय बघा. काय रे भीमा? म्या नाही बाळू. आय गावातनं जाऊन येऊ का? नग नग
बघितलं नव? बरं झालं हिलाच बोलवलं ती. पण मी का नका जाऊ गावात? कारण तुझी माय म्हणतीये तसं. मग घरात बसून काय करू? अरे बाळू, आधीच पंच अक्का समधी डूक धरून आहेत तुझ्या, आणि त्यांनी फरमान काढला आहे तुला शिक्षा करायचं. अरे समधी तुझ्या मागं लागली आहेत, आणि आता आपल्याला कशात बी पडायचं नाही. म्हणून कुठे जाऊ नग, समजलं? तू म्हणतेस तसं. हा, गुन्हे हाय पोर माझ. तुझी माय सांगतीय म्हणून ऐकलंस. आमचं ऐकलं असतं का? अजिबात नाही. तुझ्या बाळूच्या हातून माझ्या गायने चारा खाल्ला. चमत्कार झाला मयप्पा, चमत्कार झाला. या उपाशी राहील पण जेवल तर त्याच ताटात. तुला जेवायचं असेल तर ह्या ताटात जेवायचं, नाही तर राह उपाशी. श्रीमंतीचा माज असलेल्या तुम्हा सारख्यांना कुठं ठेवायचं मला चांगलं कळतंय. तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. हे चंदूलाल चिडचे आहेत ना मग? अरे होय, ती बघितली का शेडजीची बायको? पहिल्यांदाच पाहिलं असं पायी चालत जातं ना. शेठजी, शेठजी असे चालत का चालत? लोकांना लुटलं ना, बघा आता. हिर्या, ए हिर्या, आता तू कशाला आलीस? कशाला म्हणजे? तू मांत्रिकाकडे चाललाय ना? व हे सांगून निघालो होतो म्या. मी पण येते. अगं मी एकला करून आलो नसतो का? हा, घरला थांबायचं. सासूरवाडीचं काय बोलताय ते गपचीप ऐकायचं आहे. अरे बाबा, तुझी बायको उघड उघड बोलती, लपून काय ऐकायचं? जरा थांब. सासरे बुवा तर आपल्याकडनं होत्यालच. राहिला तो बाया, त्याला बी मांत्रिक बराबर करल बघ. त्या बाळ्याला राखायला घालाय पाहिजे होती, पर असा तसा खायचा नाही हा त्यो. हा, ते काम ह्यो मांत्रिक करल बघ. त्याला म्हणाव लागत तेवढं पैक घे, पर काम पक्क कर. तू येतेस ना संग, मग तूच सांग. वय म्या बोलती. आणि आय तो मांत्रिक साधा सुद्धा नाही बर का. तुझं बी काय काम असेल ते बी करून घे. त्याला म्हणाव मला सुनेला ताब्यात ठेवायची आहे. ते नाही व्हायचं बघ. हो, अहो थांबा, मी आले. घे, नाव घेतलं ना आली बघ. ह्या काय काय तू कशाला आली ग? मर पुत्र पिचा सोडणार नाही बघ माझा. मला आधी सांगा, तुम्हाला कुणी सांगितलं होतं माझ्या घरला मांत्रिक आणायला? हे तुमच्या भल्यासाठीच करतोय ना? व आमचं भलं आम्ही बघून घेऊ. लागलेच माघारी फिरा. गंगे, आता पुत्र तुझं लय ऐकलं, पण हे ऐकणार नाही म्या. मांत्रिकाकडे जायचं नाही, देवाप्पाकडे जायचं नाही. काय करायचं काय आम्ही? माझ्या बाळूला हात जरी लावला ना
तर तुम्हासनी सोडायची नाही म्या. गंगे सासरी बुवासनी सांगितलं आहे म्या, आता माघार घेणार नाही. तुझा घरला मी आबी येते संग. मला बी बघायचं आहे कोण आहे तो मांत्रिक. घ्या चला चला. चला चला. आज काय करणार आहे? आता जातो शेतात, काम सुरू करतो. आता आम्हाला घरचं काय सांगू नग. अहो नाही सांगत, तुम्ही तुमचं कामाचं बघा. त्या दाजी आणि दाजींची आई नाही घरात तर कलकल नाही घरात. आता काय करायचं? बरं निघू का म्या? अव तुम्हाला किती यायला सांगितलं हाय, घरातनं बाहेर जाताना भंडारा लावा म्हणून. होय, आणि बाळू कुठं आहे? आतमध्ये बसला आहे एकलाच. बरं आहे, बसू दे. हाय का आता? कालपासनं 2 वेळा मांजरीनं दूध पिलं हाय. शेठजी तुम्ही लागलं नाही ना? नाही नाही शेठजी, या जी या या. भीमा पाणी आण. या तुम्ही बी बसा. बसा. जी कसं काय येणं केलं? नाही अशाच आला मी. अहो या असं कसं दिसतंय शेठजी? बरं नाही का? नाही बरं आहे मी. भरूनात चालत आलायसा, सांगाव तरी दाडायचा. मी आलो असतो भेटाया. अहो हं? ते विचारतेत काहीतरी. काय? हे पांडुरंगा, लोकांसनी म्या कसं सांगू की म्याच खंडोबा हाय, म्याच महादेव हाय. लोकांसनी म्या सांगितलं की हा माझा गोड हाय. आता ह्या परिसर अजून काय करून सांगू? बाळू आला का परत? वय आला की. तुम्हासनी सांगायचं राहूनच गेलं बघा. बाळू आला. आनंद आहे आनंद आहे. मग घरात नाहीये का तो? दिसत नाहीये. नाही नाही, या बाहेर धाडतच नाही त्याला. हाय की आतच. भीमा जा बोलू बाळूला. नाही नको, आम्ही भेटतो त्याला. चालेल ना? हवं न चालाय काय झालं? या आतमध्येच आहे. अहो हं? आपण जाऊया आत, बाळूला भेटूया. तो आहे आत. या जी या या. नाही असू दे, आम्ही भेटतो त्याला. तुम्ही थांबा बाहेर. उभय वय तुम्ही जावा आतमध्ये, आम्ही आहोत बाहेरच.
शेठजी, तुमचा आवाज माझ्या कानावर येत आहे. कशाला आला तुम्ही इथं? मला ठाव हाय, तुम्हासनी मला भेटायचं हाय. जे घडलं ते का घडलं हा प्रश्न तुम्हाला पडला हाय. तुम्ही या, आपण बोलू.